बोला. गेलो की तो प्रश्न अजून खेचला जाईल. माझा साधा प्रश्न आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी असला तरी त्याच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही, त्याच्यावरती कुठली ऑर्डर झालेली नाही. तुमच्या खालच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, मग DDR असेल, तुमचा कोर्ट असेल, या लोकांनी त्यांचा आक्षेप मंजूर केलेला आहे, बरोबर आहे. आत्ता ते मॅटर जरी कोर्टामध्ये प्रलंबित असेल असं पकडून चाललं तरी देखील त्याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय हा अबाधित राहतो, कारण वरती अजून निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, या 355 लोकांना तुम्ही अंतिम यादीत घेतलंय की त्या 355 लोकांना अंतिम यादीतनं बाहेर काढलंय? आक्षेप मंजूर झालाय, आक्षेप मंजूर झालाय याचा अर्थ ऑर्डर झालेली आहे, आणि त्या ऑर्डरला जर चॅलेंज केलं असेल आणि त्याचं जर अजून 20 वर्ष जर कुठली जजमेंट झाली नाही तर आपण काय निर्णय घेणार? म्हणून माझा साधा प्रश्न आहे, होय की नाही एवढंच सांगा. 355 लोकांना घेतलंय की 355 लोकांना घेतलं नाही? 55 लोकांची जी यादी तपासणी केली, लेखा परीक्षणामध्ये हे लोक समाविष्ट नाही, त्याच्यामुळे ह्याला सभासद करून घेता येत नाही. पण त्याच्यावरती जो आक्षेप अर्ज झाला तो मंजूर झाला ना, आक्षेप अर्ज दादा कोर्टात गेलेत ना. हा, मग म्हणूनच म्हटलं, म्हणजे 355 लोक त्याच्यामधनं बाहेर गेली. आक्षेप अर्ज मंजूर झाला म्हणजे साधा विषय. तुमच्या ऑर्डरला अपील अथॉरिटी दे, जिथे ऑर्डर थांबलेली आहे, 1 अपील, 2 अपील, 3 अपील, 2 अपीलची ऑर्डर झालेली आहे, ती आज एक्झिस्टन्स मध्ये आहे. 3rd अपीलची समजा उद्या जर ऑर्डर झालेली नसेल तर 2nd अपीलची जी ऑर्डर झालेली आहे, ही 2nd अपीलची ऑर्डर ही आज अस्तित्वात आहे, आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांचा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे. आक्षेप मंजूर झालेला म्हणजे याचा अर्थ 355 लोक तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढायला सांगितलेलं आहे, कारण आक्षेप अर्ज मंजूर झालाय. मग त्याचं उत्तर काय? नाही, तुम्हाला जे लेखी दिलंय ते तुम्ही मला वाचून दाखवताय. मला वस्तुस्थिती सांगा. माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला असताना हे नांदेड जिल्हा माझ्या जवळ आहे आणि डे टू डे तिथं काय चाललंय मला माहिती आहे. मी खाली लिहून दिलेल्या याच्यावर बोलत नाही, फॅक्ट आहे ते आपल्यासमोर, मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. हा, माझा आक्षेप अर्ज मंजूर झालाय, माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे, त्याला अपील झालेलं आहे, अपिलाचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मग माझी आत्ता पोझिशन काय? माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे तर त्या 355 लोकांना बाहेर काढलं पाहिजे, कारण आक्षेप अर्ज मंजूर झालाय. सध्या सदर बाब ही उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात येईल. DDR व विसनी यांच्या निर्णय शासन स्तरावर निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे DDR आणि हो सांगितलं की तुम्हाला. DDR आणि विसनी यांच्या निर्णय शासन स्तरावर रद्द करण्यात आलाय. खाली जे ह्या दोघांनी निर्णय घेतला होता तो वरी विरुद्ध निर्णय रद्द करण्यात आलाय. विचारतो तुम्हाला. नाही, 355 लोक बाहेर काढलेले आहेत त्याच्यात. ठीक आहे, धन्यवाद. ओके. यामध्ये काही सूचना ज्या 93च्या प्राप्त झाल्या, तर काही ठिकाणी मंत्री हजर आहेत आणि काही ठिकाणी सदस्य गैरहजर आहेत. तर त्यामुळे आता पुढील IT दोघे आहेत, पण ते निवेदन आलेलं नाही. हा बोला मग. यस महोदय, मुंबईमध्ये कार्यक्रम जो आयोजित केला गेला होता, क्वांटम तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड, या विषयावरती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे व्याख्यान द्यायला आले होते, आणि त्याने असं म्हटलं होतं की आपल्या IIT बॉम्बे नावातील बॉम्बे नाव तसंच आपण ठेवलं, हे मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं, त्यामुळे मी खुश आहे. आता मुंबईचं बॉम्बेचं नामांतर करण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय राज्यपाल, माजी राज्यपाल राम नाईक, भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, ज्याच्यामध्ये आशिष शेलार सारखे, शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते, त्याच्यामध्ये अनिल परब सारखे, यांनी खूप मार पण खाल्लाय, खूप केसेस पण घेतलेले आहेत. हा आमच्या अस्मितेचा विषय, आणि ही मुंबईचं नामकरण करण्यासाठी, बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, मुंबईतले तमाम मुंबई प्रेमी नागरिक असतील,
मुंबई हे नाव मुंबईच्या नावावरनं आलेलं आहे, मुंबा देवीच्या नावावरनं आलेलं आहे. याच्यासाठी अथक प्रयत्न करून हे नामकरण झालेलं आहे. आणि कोणतरी केंद्रीय मंत्री येतो आणि तो असं म्हणतो आणि अस्मितेला ठेच पोचवतो. या बाबतीत शासनाचं धोरण काय, की मुंबई हे नावच ठेवलं पाहिजे का केंद्रीय मंत्र्याने सांगितलं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये शासन खुश आहे, याच्या बाबतीतला खुलासा आशिष शेलार यांनी करावा, कारण हा विषय त्यांच्याशी बऱ्यापैकी संबंधित आहे. खरं तर या विषयावरचं निवेदन अजून प्राप्त झालेलं नाही. विषय माझ्या विभागाच्या अखत्यारीत नसला तरी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, राज्याच्या जिव्हाळ्याचा आहे, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा आहे, मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे. आणि म्हणून आपल्या परवानगीने मी या ठिकाणी या सूचनेवर माझं मत आणि निवेदन या ठिकाणी मांडतो आहे. महाराष्ट्र शासनाची भूमिका बॉम्बे नाही मुंबईच या बाबतीत खूप स्पष्ट आहे, अधिकृत आहे आणि तीच आम्ही मांडली आहे, यापुढे मांडणार आहोत. राज्य सरकारचे विधान केलं ज्याच्यात बॉम्बे नाव असल्याबद्दल मी खुश आहे, याबद्दल शासनाची भूमिका काय असाच प्रश्न तुम्ही उपस्थित केला, तर शासन या विधानावर खुश नाही, हेही त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मांडलं पाहिजे. तिसरा मुद्दा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या बाबतीत केंद्रीय स्तरावरच्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांना पत्रसुद्धा पाठवलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारने भूमिका केवळ नाखुशीपुरता नाही तर पत्ररूपाने केंद्र सरकारला आपलं मत मांडण्यापर्यंत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं आहे. चौथा विषय त्यातला आहे तो आपल्यालाही माहिती आहे, आपणही वरिष्ठ वकिलात, सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत काही विषय येतात. हाही विषय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे, त्याच्यासाठी पाठपुरावा सुद्धा महाराष्ट्र सरकार करेल. मला वाटतं विधेयक राजकीय विधेयके विधानसभेने संमत केल्याप्रमाणे विधेयक विचारात घेणे. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 102 96 महाराष्ट्र जन विश्वास तरतुदी सुधारणा विधेयक 2025. मंत्री महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2225 विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. विधेयक काय सांगा आता. खरं तर जनविश्वास सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा निवेदन करेन की अतिशय महत्त्वाचं विधेयक आहे. आपण यासाठी आपलं संपूर्ण समर्थन, सूचना असतील तर सूचनाही करा, पण समर्थन करावं अशी माझी विनंती आहे. विधानसभेमध्ये आपण याला मंजुरी करून आता विधान परिषदेत आलेलो आहोत. सांगतो ना, महाराष्ट्र जनविश्वास विधेयक ही दुसरी सुधारणा. या अगोदर हे विधेयक पहिल्या सुधारणांचं झाले, दुसऱ्या सुधारणांचं आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर हे विधेयक काय आहे, तर ज्या काही प्रोसिजरल्स आहेत, ज्या नियमीकरण करण्याच्या पद्धती आहेत, त्यामध्ये निर्गुणेकारीकरण आणि सुसूत्रीकरण म्हणजे डिक्रिमिनलायझेशन आणि रॅशनलायझेशन ऑफ पनिशमेंट या 5 वेगवेगळ्या कायद्यांमध्ये, 5 विभागातील 7 कायद्यांमध्ये 49 तरतुदींमध्ये आपण काहीमध्ये डिक्रिमिनलायझेशन करतो आहोत, काहीमध्ये पनिशमेंटचं रॅशनलायझेशन करतो आहोत. आणि म्हणून त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर परब साहेब, उदाहरणादाखल आपण असं म्हणू की बाबा कामगार कायद्याअंतर्गत संयुक्त समिती लेबर ॲक्टप्रमाणे केली पाहिजे. जर कामगारांनी विनंती केल्यानंतर ज्या संयुक्त समितीसमोर विविध विषय मांडले जाऊ शकतात, उदाहरणार्थ टॉयलेट काय, कॅन्टीन काय, वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या विषयामध्ये संयुक्त समितीसमोर मांडल्यानंतर कामगारांना त्या ठिकाणी त्यांची पिटिशन करायला लागते. त्याच्यात जर संयुक्त समिती एम्प्लॉईने केली नाही तर त्याला न्यायालयात जावं लागतं. न्यायालयात गेल्यावर पनिशमेंट जी आहे, मी उदाहरण सांगतो, ते स्पेसिफिक पनिशमेंट नाही सांगत आहे, 1 महिन्याची सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड. आता कामगारांना इतकं सगळं त्या ठिकाणी जावं लागतं, त्याऐवजी आता त्या लेबर अधिकाऱ्याकडे त्यांनी तक्रार करावी. 1 वर्षाची शिक्षा कंटिन्यू आहे, पण 5,000 रुपयाची पनिशमेंट रॅशनलाइज करून 25,000 रुपये केलेली आहे. अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या 5 विभागातील 7 कायद्यामध्ये 49 तरतुदींमध्ये डिक्रिमिनलायझेशन काही ठिकाणी त्या ठिकाणी सुसूत्रीकरण. आणि ते कायदे कुठले ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट, ज्यामध्ये
2 तरतुदींमध्ये डिक्रिमिनलायझेशन करतो आहोत आणि 23 तरतुदी ज्याच्यामध्ये पनिशमेंट आपण रॅशनलाइज, काही ठिकाणी ₹1 प्रतिदिवस असा दंड होता, तो आपण ₹500 प्रतिदिवस अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने महागाई वाढली त्याचा लॉजिक करून आपण त्या ठिकाणी वाढवतो आहोत. दुसरं आहे महाराष्ट्र रिकग्नेशन ऑफ ट्रेड युनियन्स अँड प्रिव्हेंटेशन ऑन अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट, यामध्ये 2 तरतुदी आपण रॅशनलाइज करतो आहोत. त्याच्यानंतर लगेच आहे. महाराष्ट्र शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, यामध्ये 6 डिक्रिमिनलाइज करतो आहोत. आणि बरोबरीने महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट, यामध्ये 5 पनिशमेंट रॅशनलाइज करतो आहोत. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲक्ट, यामध्ये 2 तरतुदी रॅशनलाइज करतो आहोत. महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये 8 रेग्युलर रॅशनलाइज आपण करतो आहोत. महाराष्ट्र स्टेट टॅक्स ऑन प्रोफेशन अँड ट्रेड्स कॉलिंग अँड एम्प्लॉयमेंट ॲक्ट, यामध्ये 1 डिक्रिमिनलाइज करतो आहोत. अशा पद्धतीने 49 तरतुदीमध्ये 9 मध्ये डिक्रिमिनलायझेशन, 40 मध्ये रॅशनलायझेशन, असे 7 कायद्यामध्ये 5 विभागातली करतो आहोत. माझी विनंती राहील की याच्यावर खाली सविस्तर चर्चा झाली आहे, मी डिटेल पाहिजे मांडतो, तुम्ही विचारल्यानंतर पाहण्याचं तसं करतो. शशिकांत शिंदे. सभापती महोदय, विधेयक क्रमांक 96 या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. मंत्री महोदयाने विधेयकाचं फार चांगल्या पद्धतीने